बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। बारामती ॲग्रोच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केली। सकाळपासून बारामती ॲग्रोच्या 6 कार्यालयांवर ईडीकडून तपास करण्यात येतोय। गेली वर्षी रोहित पवार यांना याबद्दलची नोटीस आली होती। आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे। ससूनच्या रुग्णालयातल्या वॉर्डच्या उद्घाटन कोनशिलेवर नाव नसल्यानं भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जितेंद्र सातव यांना मारहाण केली आणि त्यानंतर भाषण संपल्यावर त्यांनी पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावली। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित करण्यात आले। अवघ्या 12 दिवसाचं वेळापत्रक तयार करण्यात आले। त्यात दोन्ही बाजूच्या वकिलांना कायदेशीर बाजू मांडावी लागणार आहे। 6 ते 27 जानेवारी दरम्यान ही सुनावणी होणार आहे। या कालावधीत अपात्रता याचिकांवरील सर्व कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे। आव्हाडांच्या मुद्द्यावरून शरद पवार गटातले मतभेद चव्हाट्यावर आले। आव्हाडांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटातील सर्व नेत्यांनी पक्षाशी संबंध नसल्याचं म्हणत 4 हात दूर राहणं पसंत केलं। तर रोहित पवार आणि देशमुखांनी वादग्रस्त विधानं करणं योग्य नसल्याचं म्हणत आव्हाडांना घरचा रस्ता आहेर दिला होता। यावर आता अजित पवार गटानेही त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं। राज्यपालांकडून मंदिरात विधिवत संकल्प करून पूजन करण्यात आलं। भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेसने 48 लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची यादी मागवली असली तरी त्यातले अनेक नेते आधीपासून आमच्या संपर्कात आहेत असा दावा त्यांनी केला। महानंद दूध संघ एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला विरोधकांकडून विरोध केला जातोय। अशात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई आणि महानंदचे माजी चेअरमन रणजित देशमुखांनी मात्र निर्णयाचं समर्थन केलंय। एनडीडीबीचं म्हणणं समजून घेण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला। अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। या उद्घाटनाची पत्रिका महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी ठेवण्यात आली। कराड तालुक्यातील वाघेरी ते मेरवेवाडी इथं जुना पाणंद रस्त्यासाठी वाघेरी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर साखळी उपोषण सुरू केलं। या रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात वाईट अवस्था होत असल्यानं रस्त्याची विनाशुल्क मोजणी करून काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा जालन्यातील हिंदू संघटनांकडून निषेध केला जातोय। वीर सावरकर चौकात हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत निषेध व्यक्त केला। यावेळी त्यांनी आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून जोरदार जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसतात। बुलढाण्यात अजित पवार गटानं जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला। आव्हाडांच्या प्रतिमेला पायदळी तुडवत निषेध नोंदवण्यात आला। अमरावतीत मागील एका महिन्यापासून अंगणवाडी सेविका संपावर आहेत। त्यामुळे अंगणवाडीतील बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचवण्यात सरकारची तारांबळ उडतीये। त्यामुळे शासनानं आता अंगणवाडी सेविकांना शोकॉज नोटीस बजावली आहे। कामावर रुजू न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला। चिपळूणमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कृषी आणि पशुसंवर्धन प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। वशिष्ठी दूध प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। कृषी महोत्सवाच्या दरम्यान प्रदर्शनात राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला। मुंबई ठाणे इथल्या नागरिक पर्यटनासाठी पालघर जिल्ह्यात येतात। पालघर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पर्यटनासाठी उत्तम जागा आहेत, पण या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्यानं पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होतीये। पर्यटन स्थळावर मूलभूत सोयीसुविधा द्याव्यात अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येते। मेळघाटमधील नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि बांबूपासून बनवण्यात आलेल्या वस्तू मॉलमध्ये ठेवण्यात आल्या। त्यामुळे आता आदिवासी महिलांना हक्काचा रोजगार मिळाला। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं बनवण्यात आलेल्या मेळघाट हाटचं नुकतंच उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। जळगावातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यावरून मनसे आक्रमक झाली आहे। मनसेच्या वतीनं अनधिकृत आणि नियमापेक्षा जास्त आवाज वाजवणाऱ्या भोंग्यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या मार्फत मनसेने पोलीस अधीक्षकांना केली। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोड या महामार्गावरून
मसलापेन ते देगाव दरम्यानचा मार्ग जीवघेणा बनलाय. महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. महामार्गाचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या जागेचा लिलाव करण्यात येणार आहे. दाऊदच्या खेडमध्ये असणाऱ्या 4 जागांचा लिलाव होणार आहे. या जागा जवळपास 20 गुंठ्यांपेक्षा जास्त आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. आव्हाडांनी हिंदू देवदेवतांवर टीका करण्यापेक्षा औरंगजेब मुघल यांचा इतिहास वाचावा, दांडगा अभ्यास करावा, तसंच मुंबऱ्यात जाऊन प्रवचन द्यावं असं श्रीकांत शिंदे म्हणाले. आव्हाड वादग्रस्त वक्तव्यांनी वातावरण खराब करतायत असाही आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षातील नेत्यांना आमदारांना निधी न देणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीनं राजकीय भेदाभेद होणं दुर्दैवी आहे. ज्यांनी तत्व आणि सत्व बदलली नाही त्यांना निधी मिळत नाही असं दिसून येतंय असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. निधी हा कोणी कोणाच्या खिशातून देत नाही, तो जनतेच्या टॅक्स स्वरूपातून दिला जात असतो असंही ते म्हणाले. हसन मुश्रीफांनी अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. व्यवसायावर परिणाम झाल्यानं राजकारण बंद करणार असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं होतं. तेव्हा ते भेकडासारखे पळून गेले होते असं म्हणत मुश्रीफ यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. अजून मी 8 महिने मुख्यमंत्री आहे, आपल्याला खूप फिरावं लागणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातल्या इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार अपात्रतेचा निकाल येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आहे. छत्तीसगड राज्यातल्या बिलासपूर ते गुजरात राज्यातील हापा या 2 स्थानकादरम्यान धावणाऱ्या लासपूर हापा एक्सप्रेस साप्ताहिक रेल्वेगाडीचा विस्तार अखेरपर्यंत करण्यात आलाय. ही गाडी अकोला स्थानकावरून जाणारी असल्यामुळे अकोलेकर भाविकांना द्वारका या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव ते केसापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली. या रस्त्यावरील खडी उखडल्यानं वाहन चालकांना गाड्या चालवणं कठीण झालंय. त्यामुळे हा रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरण परिसरात असलेल्या सरकारच्या मत्स्यबीज उत्पादन केंद्राला घरघर लागली आहे. मराठवाड्यात अग्रेसर राहिलेलं आणि महत्त्वाचं मत्स्यबीज उत्पादन केंद्र मागील काही दिवसापासून कर्मचारी नसल्यानं कसं बसत तग धरून आहे. तर दुसरीकडे या केंद्राच्या कार्यालय आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाज खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षणाच्या तयारीत सूचना दिल्यात. त्या अनुषंगानं प्रशासनाकडून जिल्ह्यात घरोघरी मराठा खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. शिंदे गटाच्या वतीनं मनमाडमध्ये आव्हाडांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत त्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रभू श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळ्यात शिवसेनेचे शिंदे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आडसाली ऊसाचं कारखान्यानं तोडणी करावी, केलेल्या ऊसाच्या गाळपाचे पैसे त्वरित कारखान्याने जमा करावे या मागण्यांसाठी भाजपचे रणजित तावरे यांनी कारखान्यावर हलगी मोर्चा नेऊन आंदोलन केलं. या संदर्भात कारखान्यानं त्वरित निर्णय न केल्यास 9 जानेवारीला माळेगाव कारखान्यावर काटा बंद आंदोलन करणार असल्याचं तावरेंनी स्पष्ट केलं. जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून पहाटेच्या सुमारास दाट धुकं पडत आहे. त्यामुळे धुक्यानं पालघरमधील बागायतदार शेतकरी धास्तावला आहे. सतत पडणाऱ्या धुक्यामुळे आंब्याचा आणि लहान कैऱ्या झाडावरून गळून पडत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली. अवकाळी पावसामुळे द्राक्षातील गोडवा मात्र कमी झाला. त्यामुळे द्राक्ष ग्राहकांच्या पसंतीला पडत नसल्याचं दिसतंय. येत्या 10 ते 15 दिवसात आवक वाढून द्राक्षांना गोडी येईल. त्यानंतर खऱ्या अर्थानं ग्राहकांची पसंती मिळणार आहे. सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा एकदा 6 महिन्यांसाठी मुदत वाढ मिळाली. सरकारच्या सहकार आणि पणन विभागाच्या अपर सचिव माधवी शिंदे यांनी हे आदेश दिले. जर 15 दिवसात सर्वेक्षण होऊ शकत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय जनगणना करा अशी मागणी भुजबळांनी केली. मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, पण त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं वक्तव्य भुजबळांनी केलं. चंद्रपुरात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर एक नवा विश्वविक्रम करणार आहेत. भरड धान्याचा वापर करून 6750 किलोची खिचडी ते बनवणार आहेत. चंद्रपूर शहरात आयोजित
सांदा ॲग्रो 2024 मध्ये विश्वविक्रम होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 हे वर्ष मिलेट वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर विष्णू मनोहर यांनी मिलेटचा प्रचार आणि प्रचारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 मिलेट्सचे पदार्थ तयार करण्याचा संकल्प केला। वर्षाच्या सुरुवातीला मुंबईच्या तापमानात मोठी घट झाली आहे। शहर आणि उपनगरातलं किमान तापमान 18 डिग्रींवर जाऊन पोहोचलंय। विशेषतः संध्याकाळनंतर थंडीचा जोर वाढला। पुढील काही दिवसात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील ट्रॅक्टर पेरमिलीचे वनक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांनी पकडली होती। ती वाहनं सोडण्यासाठी आकारलेल्या 72 लाखाचा दंड कमी करण्यासाठी 5 लाख रुपये देण्याचं निश्चित झालं। लाच घेताना या अधिकाऱ्याला रंगेहात पकडून त्याला अटक करण्यात आली। वसई विरारमध्ये वातावरणात कमालीचा बदल झालाय। रात्री आणि सकाळच्या वेळेस दाट धुक्याची चादर पसरल्यानं काहीच दिसत नाहीये। त्यात पहाटेच्या सुमारास धुक्यानं महापालिकेच्या बसला अपघात झाला। ड्रायव्हरला समोरचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला। उल्हासनगरच्या एका कारखान्यात कामगारानं कारखान्यात घुसून मालकावर हल्ला केला। त्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक बाचाबाची झाली होती। कामगारानं केलेला जीवघेणा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। बदलापूरच्या जवळ असलेल्या वांगणी गावात दरोडेखोरांनी दहशत पसरवली आहे। वांगणी गावातील एकाच्या घरात घुसून सोनं आणि चांदीचे दागिने लंपास केले। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधल्यानं पोलिसांना शोधणं आव्हानात्मक। गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरातील वाडी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून आलं। खंडणीसाठी बार मालकांना धमकी देत असल्याच्या घटना ताज्या असताना एका सशस्त्र टोळीनं बारमध्ये शिरून हैदोस घातल्याची घटना समोर आली। वाडी पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये चकमक सुरू आहे। जिल्ह्यातील शोपियान पोलीस लष्कर आणि सीआरपीएफ दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे। सोलापुरातील उळे कासेगाव इथं राहणाऱ्या शेतकऱ्यानं पपईच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवलाय। पपईला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झाला। प्रति किलो मागे 1 ते 1.5 रुपयाचा भाव मिळाल्यानं शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय। छत्रपती संभाजीनगर शहरात गांधीनगरमध्ये 4 तरुणांनी नशा करत गाडी चालवून गोंधळ घातला। या प्रकरणात केलेल्या अधिकच्या तपासानंतर गाडीमध्ये नशेची औषधं, लाकडी दांडे सापडून आले। संबंधित चौघांना पोलिसांनी अटक केली। यवतमाळ जिल्ह्यातल्या राजा जिनिंग प्रेसिंग या फॅक्टरीला आग लागली। या आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं जवळपास 2 ते 2.5 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला। अग्निशमन दलानं वेळेत घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्यानं जीवितहानी टळली। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिली आहे। मध्य प्रदेशातील रीवा इथून 100 ध्वज अयोध्येला पाठवण्यात येणार आहे। या राजध्वजात कोविदाराची निशाणी असणार आहे। प्रभू श्रीराम जेव्हा वनवासातून परतले तेव्हा भरतानं याच ध्वजानं त्यांचं स्वागत केलं होतं। आता हा ध्वज मंदिरावर लावण्यात येणार आहे। 15 तारखेला हे ध्वज अयोध्येला पाठवण्यात येतील। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं अयोध्या राम मंदिराची वैशिष्ट्ये सांगितली आहेत। यात 3 मजली राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधलं गेलं। त्याची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट, 161 फूट उंची। मंदिराचा प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे। त्याला एकूण 392 खांब आहेत आणि 44 दरवाजे आहेत। मुख्य गर्भगृहात श्री रामलल्लाची मूर्ती आहे आणि पहिल्या मजल्यावर एक मंदिर आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे। बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद, भाजप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना फूल, अक्षता आणि निमंत्रण पत्र देऊन महाउत्सवात सहभागी होण्याचं आवाहन करतात। 22 तारखेला मंदिरात भजन कीर्तन, दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं। एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने
जिल्ह्यात सर्वेक्षणाचं काम करण्यात येणार आहे। 100 कुटुंबांमागे एका प्रगणकाची नेमणूक करत प्रशिक्षणानंतर सर्वेक्षणाचं काम 4 दिवसात पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी बैठकीत तसे आदेश दिले। अमरावती शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या मालटेकडीला आता शिवटेकडी असं नाव देण्यात आलं। त्या ठिकाणी भव्य शिवसृष्टी उभारली जाणार आहे। मालटेकडीवर पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होता। त्या ठिकाणी सौंदर्यीकरण केलं जाणार असून शिवाजी महाराजांचं कार्य आणि जीवनपट तिथे येणाऱ्या पर्यटकांना पाहता यावा यासाठी महापालिका आणि पर्यटन विकास यांच्यामार्फत शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे। त्याचं भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातील मानस साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। केमिकलयुक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्यानं 10 हेक्टरवरची शेती नापीक झाली आहे। परिणामी शेतकऱ्यांच्या समोर गंभीर संकट निर्माण झालंय। मोहाडी तालुक्यातील मानस साखर कारखान्यातून गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतात केमिकलयुक्त पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे जमीन नापीक झाली आहे। केमिकलयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कारखान्याच्या जागेत सोडणं अपेक्षित होतं, पण कारखान्यानं शेतात पाणी सोडून थेट उत्पन्नावरच घाला घातला। शेतकऱ्यांनी फक्त शेतीच्या लागवडीकरता पाणी मिळावं असं पत्र दिलं होतं, त्या पत्राचा कारखान्यानं गैरफायदा घेतला। कारखान्याचा जो खराब दूषित पाणी आहे तो केमिकलयुक्त पाणी आहे तो आमच्या शेतामध्ये येते आणि त्या दूषित पाण्यामधून जे आमचे गहू लावलेत ते पूर्ण वाळून गेले आहेत। आमची हे जमीन पाणी सोडता पण हे जमीन आम्ही तुम्ही विकत घ्या आणि आम्हाला जो मोबदला आम्हाला तो मोबदला द्या। आम्हाला कुठं जायचं आहे का करायचं आम्ही ते पाहू, तर नसल देता आम्हाला सुद्धा आत्मदहाची अशी आम्हाला यांनी परवानगी द्यावी, बस आमची एवढीच विनंती आहे। कारखान्याचं केमिकलयुक्त पाणी पाटबंधारे विभागाच्या कॅनलमध्ये सोडलं जातं आणि हेच पाणी शेतात जातं। दरम्यान कारखान्यानंही त्यांची चूक मान्य करून नुकसान भरपाई देण्याची भूमिका घेतली आहे। शेतातली गावात गहू लावला आहे, तिथे दुसऱ्या शेतकऱ्याला पाणी त्याच्या शेतात गेलेलं आहे, त्याचं जे नुकसान झालेलं आहे आम्ही त्याचं नुकसान भरपाई करून द्यायला तयार आहे। शेतकऱ्यांनी पाटबंधाऱ्याकडे एक ॲप्लिकेशन केलं होतं 2-3 वर्षापूर्वी की आमच्या शेतातून ETPचं पाणी सोडण्यात यावं आणि त्यांच्या शेतात डायरेक्ट ते पाणी जाऊ शकणार नाही, मग ते पाटबंधाऱ्या थ्रू आमच्या शेतात पाणी सोडलं पाहिजे असं एक ॲप्लिकेशन शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतीवरच संकट आल्यानं मोठं आर्थिक संकट निर्माण झालंय। त्यामुळे कारखान्यानं शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे। भंडाऱ्याहून नेहाल भुरेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।